या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य उशारे सर, त्यानंतर सर्व सन्माननीय माझे शिक्षक बंधू भगिनी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस तसं म्हटलं तर खूपच महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कारण आजच्या दिवसाचं महत्त्व आधी आपण समजून घेणार आहोत. पण ते महत्त्व समजून घेण्याच्या आधी मला तुम्हाला सर्वांना एक विनंती करायची आहे की अगोदर सर्वांनी ताठ बसा. थंडी भरपूर आहेच आणि असा विचार करा की मी इथे तुमच्या प्रत्येकासाठी आलेले, म्हणजे प्रत्येकाने असं समजावं की फक्त माझ्यासाठीच आले, हे आधी समजून घ्या. कारण काय की आपल्याला फक्त संवाद साधायचा आहे की नाही. भाषण सगळ्यांना कंटाळवाणं वाटतं, तर आपण संवाद साधूया. म्हणून अगोदर ताठ बसा आणि जे सर्व गुरु शिक्षक रूपाने तुमच्या समोर आहे नाही का, आणि आपले प्राचीन सगळे ऋषीमुनी, तर त्यांच्यासाठी आपण अगोदर गुरुवंदना करूया. सर्वांनी आधी हात जोडून घ्या आणि डोळे मिटा शांततेने अगदी, आणि गुरुवंदना करूया. डोळे अगदी. गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलम. आता आजच्या दिवसाचं महत्त्व काय ना ते आधी आपण बघूया. आणि म्हणून सगळ्यांनी छान असं लक्ष द्या. थोडा वेळ, जास्त वेळ तुमचा घ्यायचा नाही आहे, पण थोड्या वेळात बरंच काही सांगून जायचं आहे आणि ते लाईफ टाईम लक्षात ठेवायचे आहे की नाही. लाईफ टाईम, म्हणून थोडा वेळ नीट लक्ष द्या. आजच्या दिवसाचं महत्त्व काय, तर इथे 2-3 छान अशा विद्यार्थिनींनी आपलं सुंदर मनोगत व्यक्त केलं. मॅडमने पण आपलं मनोगत व्यक्त केलं. तर आजच्या दिवसाचं महत्त्व असं आहे की सगळ्यात अगोदर आपल्या समोर जी प्रतिमा आहे ती आहे सावित्रीबाई फुलेंची, आहे की नाही. सावित्रीबाई फुलेंना आपण ओळखतो ते म्हणजे आपल्या भारतातील पहिली महिला शिक्षिका, आहे की नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून महात्मा ज्योतिराव फुले यांची प्रचंड साथ त्यांना मिळाली आणि म्हणून या फुले दाम्पत्याने स्त्री शिक्षणाचा पाया आधी मांडला आणि ते पण पुण्यामध्ये पहिली शाळा काढली, आहे की नाही. त्याचा सगळ्यांना इतिहास सर्व माहिती आहे, म्हणून मी इतिहासाकडे फार जाणार नाही आहे. पण सावित्रीबाईंनी मुलींसाठी आधी खूप कष्ट झेललेत. किती कष्ट झेललेत आपल्याला सगळं माहिती. प्रतिकूल परिस्थितीमध्ये काहीतरी नवीन करणं हे खूप अवघड असतं. त्याला खूप मन खंबीर असावं लागतं नाही का. तर स्त्रियांना सुशिक्षित बनवण्यासाठी, सबल बनवण्यासाठी केवळ शिक्षण हाच आधार आहे, असं फुले दाम्पत्याने त्यावेळेस ओळखलं होतं. आणि म्हणून आज तुम्ही आम्ही इथं जे बसलेलो आहोत ना, ज्या शिक्षणाच्या गंगेमध्ये आपण सगळ्या स्त्रिया प्रवाहित झालेलो आहोत आणि काहीतरी बनवून दाखवण्याचा तुम्ही पण चंग बांधलाय मनाशी आणि आम्ही पण काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, आहे की नाही. तर हे सगळं कोणामुळे शक्य झालं, तर या फुले दाम्पत्यामुळे आणि सावित्रीबाई फुलेंमुळे. खूप टीकेला सामोऱ्या गेल्या, नाही ते सगळं काही सहन केलं आणि अशा या सावित्रीबाई फुलेंनी या सगळ्या गोष्टी खूप त्रास सहन केला आणि सर्व शिक्षणासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी आपलं सर्वस्व वेचलं. म्हणून पुणे विद्यापीठाला त्याचं जे नामकरण करण्यात आलं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. सावित्रीबाई फुलेंचं नाव तिथं दिलंय पुणे विद्यापीठाला.
आणि त्या पुणे विद्यापीठामध्ये त्यांचा पूर्णाकृती पुतळा सुद्धा बसवलाय. कधी गेलात पुणे विद्यापीठात तर तुम्ही बघू शकता. तर हे सगळं का? तर आपल्याला इथून प्रेरणा घ्यायची. लक्षात घ्या, आपल्याला फक्त इतिहास वाचायचे नाहीत, आपल्याला इतिहास घडवायचे आहे की नाही. की आपलंही इतिहासामध्ये नाव आलं पाहिजे ना. इतिहास बनवण्यांमध्ये म्हणजे हिस्ट्री मेकर्समध्ये आपलं नाव पाहिजे. आपल्याला फक्त इतिहास वाचायचे नाही आहेत, इतिहास आपल्यालाही घडवायचे. बरोबर आहे की नाही. मग मुलं असो की मुली असो, म्हणून इतिहास आपलाही कुणीतरी वाचावा आणि प्रेरणा घ्यावी, त्याच्यासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत, आहे की नाही. म्हणून सावित्रीबाई फुलेंनी जे कार्य केलं त्या इथे विद्यार्थिनींनी सांगितलं, मॅडमने पण सांगितलंच आहे. म्हणून ती आपली रोजचीच प्रेरणा असावी आणि आपल्या कार्यातून त्यांचा ठसा उमटावा सर्व थोर महापुरुषांचा. म्हणून त्यांची जयंती पुण्यतिथी आपण सर्व साजरे करत असतो. फक्त प्रतिमेचं पूजन केलं, हार पुष्प वाहिले आणि कार्यक्रम झाला असं नाही. प्रेरणा डोक्यात पाहिजे सदोदित, तर आपण काहीतरी बनवू शकतो. त्यानंतर आजचा दिवस अजून महत्त्वपूर्ण का आहे, तर दुसरं उदाहरण आहे. आजचा दिवस तितकाच महत्त्वपूर्ण आहे, ते म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब यांची सुद्धा आज तिथीनुसार जयंती आहे. म्हणजे बघा, दोन कणखर स्त्रिया की ज्यांना समाजाला त्या काळचंच नाही आजच्या समाजाला सुद्धा दोघी जणी प्रेरणादायक आहे. म्हणून जिजाऊ माँसाहेब, ज्यांचं नाव आपण अतिशय आदराने घेतो, मनापासून घेतो. का घेतो? कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले आणि त्या संस्कारांनी ते इतके प्रखर झाले छत्रपती शिवाजी महाराज बाळ शिवबा, की आपल्या आईची जी इच्छा होती हिंदवी स्वराज्य स्थापन करावं, तर ते हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुढे आलेत. असंख्य त्रास शिवबांनी सहन केला. रात्र पहाट, दर्या खोऱ्या. आपल्यासाठी आपल्याला जशी आज व्यवस्था आहे ना सगळी, तशी काही नव्हती. मोबाईल वगैरे काही नव्हते. आईला काही फोन करत नसायचे की आई मी आज इथे आहे, असं नाही. आणि आईचं हृदय केवढं मजबूत होतं बघा. माझं बाळ कुठे कुठे जाते, दऱ्या खोऱ्यांमध्ये जाते, आई म्हटली नाही की तुला त्रास होईल आणि बाबा जाऊ नको. मुघलांशी सामना केला, पण आईचंच हृदय कणखर होतं. आणि म्हणून शिवबाला स्वराज्याची स्वप्न आईने दाखवली आणि कणखर बनवलं. रामायण, महाभारत, भागवत, ऋषी मुनींचे संस्कार लहानपणापासूनच जिजाऊने शिवरायांना दिले. आणि म्हणून शिवराय कुठेही डगमगले नाही. बरोबर आहे की नाही. म्हणून शिवरायांचा इतिहास नेहमी वाचा, आपल्यामध्ये पण ताकद येते. फक्त हर हर महादेव एवढं जरी म्हटलं ना तरी आपल्या अंगामध्ये शौर्य संचारतं. म्हणून मला सुद्धा तुम्हाला हेच सांगायचंय, आज हेच सांगायला आले मी की काय होते जिजाऊ. बरोबर आहे की नाही. तसं जिजाऊंचं मन, तशा भावना, तसं कणखर व्यक्तिमत्व आपलं झालं पाहिजे. संकटांना डगमगायचं नाही. संकट येणारच, मनुष्य म्हणून जन्माला आलोय ना, संकट येणारच. म्हणून असं म्हटलं जातं, बाधाएं कब बांध सकी है आगे बढ़ने वालों को. बाधाएं कब बांध सकी है आगे बढ़ने वालों को, विपदाएं कब मार सकी है मरकर जीने वालों को. म्हणजे हे शौर्य आपल्यामध्ये जागं होतं, साहस जागं होतं. म्हणून या दोन थोर महिला, त्यांची आज जयंती. आणि इथं बसलेल्या प्रत्येक महिलेला, प्रत्येक विद्यार्थिनीला मी हेच सांगेन की आपल्याला इतिहास रचायचा आहे. इतिहास आपला वाचला गेला पाहिजे पुढे, असं आपलं व्यक्तिमत्व असावं. म्हणून मी सर्वांना इथे विनंती करेन
की पुस्तकं वाचा, थोर पुरुषांची महिलांची चरित्र वाचा, चांगले ग्रंथ वाचा आणि तिथून तुम्हाला प्रेरणा मिळेल. कारण मोबाईलचं जे युग आहे ना आजचं, मोबाईल चांगला आहे नाही असं नाही, पण गरजेपुरता चांगला आहे. पण ते जर व्यसन बनलं तर आपण काहीही बनवू शकत नाही. लक्षात घ्या, काहीतरी बनायचं असेल तर चांगल्या गोष्टीचा, म्हणजे मोबाईल हा चांगला आहे नाही असं नाही, पण त्याचा चांगला उपयोग करा, आहे की नाही. तुमची प्रगती करण्यासाठी उपयोग करा. असं म्हटलं जातं, बांस से बांसुरी भी बनती है, बरोबर आहे की नाही. तसं मग आपण त्याला आपला उपयोग प्रगतीसाठी करायचा आहे, पण त्याचा आपल्याला व्यसन लागायला नको, हे लक्षात घ्या. म्हणून आजचा दिवस अजून कशासाठी महत्वाचा आहे ते एक मला सांगायचं. आजचा दिवस महत्वाचा आहे तो म्हणजे आज आहे पौर्णिमा. आणि पौर्णिमा का महत्वाची असते, मला त्याचं काही बाकीचं कारण सांगायचं नाही, पण मी पौर्णिमा का महत्वाची मानते, कारण ते प्रकाशाचं प्रतीक आहे. आपलं जीवन प्रकाशित व्हावं याचं ते प्रतीक आहे. म्हणून अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची आपली यात्रा आहे सर्वांची. म्हणून एक संस्कृत सुभाषित आहे, कोणतं, आरोह तमसो ज्योती. ही आपली सगळ्यांची यात्रा कशी आहे, अंधारातून प्रकाशाकडे जायचंय. प्रकाशातून अंधाराकडे नाही यायचं, रिव्हर्स नाही यायचं. लक्षात घ्या, प्रकाशातून आपल्याला प्रकाशाकडेच जायचंय, प्रकाशमान व्हायचंय. आधी स्वतः प्रकाशित व्हायचं,